राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, अखेर आता अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यावरती येणार असून सर्व पैसे आता जमा होणार आहेत। होय, आता अनुदान नेमकी किती रुपये आहे आणि अनुदानाची रक्कम ही नेमकी कशा प्रकारे वाटप केली जाणार आहे याबद्दलची आता संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल। बघा, आता पहिला टप्पा हा सुरू होणार असून थेट डीबीटी च्या अंतर्गत डायरेक्ट 50,000 रुपये अनुदानाची रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि यामुळेच आता लाखो शेतकरी बांधवांना चांगला मोठा दिलासा मिळणार आहे, असं पण आता आपण डायरेक्टली शेतकरी बांधवांना म्हणू शकतो। तर बघा, आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सांगितलं आहे की आजचा आणि उद्याचा दिवस महत्वाचा राहणार असून कोणत्याही क्षणी आता तुमच्या बँक खात्यावरती 50,000 रुपये या ठिकाणी यायला सुरुवात होणार आहे। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की नेमके अनुदानासाठी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत का, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार। तसेच शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमके कोणत्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम पहिल्याच टप्प्यामध्ये अनुदानाची रक्कम या ठिकाणी भेटणार। आता ही A to Z माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सुद्धा अनुदानाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान रक्कम भेटण्याला सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं काल पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार, परंतु अधिकृत तारीख कोणी सांगत नव्हतं, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार कोणीही सांगत नव्हतं, सरकारने नेमकी काय निर्णय घेतलाय हे देखील कोणीही सांगत नव्हतं। परंतु आता शेतकरी बांधवांनो, काळजी किंवा चिंता करू नका, आपण A to Z माहिती जाणून घेणार आहोत। नेमकी सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आलंय, आता कोणत्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे, त्यासोबत कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र करण्यामध्ये आले आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। आता A to Z माहिती तुम्हाला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर का अनुदानाची रक्कमची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला फक्त आश्वासन देण्यामध्ये येत होतं आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु तुम्ही जर का प्रत्यक्षामध्ये जर का पाहायला गेलात तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या हिताचा या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आला असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्याचमुळे आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की नेमकी यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच नेमकी कोणत्या 18 जिल्ह्यातील म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम या ठिकाणी रक्कम जमा होणार। A to Z माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता लक्ष देऊन पाहत चला। तर पहा, आता त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर का शेतकरी बांधवांनो नवीन आलेले असाल तर लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वप्रथम याच चॅनलवरती पाहायला मिळेल। तसेच व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया। बघा, या ठिकाणी अखेर खुशखबर आली। आजचा दिवस महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून राज्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपयांचं या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे। बघा, ही रक्कम काय 10,000 नाही, 20,000 नाही, 30,000 नाही, तर डायरेक्ट 50,000 रुपये। आता ही 50,000 रुपये प्रति शेतकरी दिली जाणार आहे, हे देखील लक्षात घ्या। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, एका शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 50,000 रुपये, तसेच 2 शेतकरी बांधवांना 1,00,000 रुपये, अशा पद्धतीचं आता हे वाटप शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे होणार आहे। बघा, आता ह्या 50,000 रुपयांच्या अनुदानाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि आता घोषणा देखील केली असून आता वाटपाला देखील सुरुवात होत आहे। कोणत्याही क्षणी आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पूर्ण पैसे पोहोचणार आहेत, असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये म्हटलं आहे। तर चला, आता नेमकी हे पैसे वाटप कशा पद्धतीने होत आहे, पूर्ण पैसे नेमकी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कशा प्रकारे होणार। जर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला सरकारने सांगितलेली महत्त्वाची 2 कामे देखील करायची आहेत।
तरच अनुदानाचे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती पोहोचणार आहेत. जर सरकारने सांगितलेली महत्त्वाची ही 2 कामे तुम्ही केली नाही तर सरकारने म्हणजेच की स्पष्टपणे सांगितलं आहे की 50,000 रुपये अनुदान अशा शेतकरी बांधवांना भेटणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही 2 कामे कोणती आणि कोणती करायची आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. तर आता चला नेमकी कोणती तुम्हाला 2 कामे करावी लागतील जेणेकरून तुमचे देखील अनुदानाचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील याबद्दलची देखील मी तुम्हाला माहिती या ठिकाणी पुढे सांगणार आहे. यासाठी फक्त आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओला पाहत चला आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे. अधिकृत माहिती आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अनुदानाचा पहिल्याच टप्प्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे आणि त्यानंतर लगेच आपण पुढे पाहणार आहोत की नेमकी म्हणजेच की कोणती तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करायची आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ते जर का शेतकरी बांधवांनो कामे अपूर्ण ठेवली तर तुमच्या ऐवजी तुमचे पैसे हे दुसऱ्याला सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे महत्त्वाची कामे तुम्हाला करायचीच आहेत. जर का ती कामे तुमची अपूर्ण राहिले तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला अनुदान 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. हे देखील लक्षात घ्या. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे महत्त्वाची 2 कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत. ते देखील कामे देखील आपण जाणून घेणार आहोत. परंतु आपण त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो हे जाणून घेऊया की नेमकी कोणते 18 जिल्हे यामध्ये निवडण्यामध्ये आलेले आहेत. आता शेतकरी बांधवांनो फक्त लक्ष देऊन पाहत चला. आपण 18 जिल्ह्यांची यादी पाहिल्यानंतर लगेच पुढे 2 कामे देखील महत्त्वाची जाणून घेणार आहोत. तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे अनुदानाच्या यादीमध्ये नंबर 1 वरती सरकारच्या माध्यमातून टाकण्यामध्ये आलेला आहे तो म्हणजेच की धुळे. धुळेमधील जर शेतकरी असाल रहिवासी असाल धुळेमधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तुम्ही सुद्धा अनुदानाच्या रक्कमची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सोडवण्यामध्ये आली असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर. पालघर मधील शेतकरी असाल पालघर मध्ये राहून शेती करत असाल पालघर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तुम्ही सुद्धा अनुदानाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा देखील पूर्णपणे संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती खऱ्या अर्थानं आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतरचा तिसरा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो ठाणे. ठाणेमधील शेतकरी असाल ठाणेमध्ये राहून शेती करत असाल ठाणेमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा अजिबात काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे अनुदान रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतरचा चौथा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल अनुदान नेमकी सरकार केव्हा देते असा तुमचा प्रश्न असेल तर आता सिंधुदुर्ग मधील सर्व शेतकरी बांधवांचा हा प्रश्न सुटलेला असून आता खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा वर्धा वाशिम यवतमाळ. वर्धा वाशिम यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. वर्धा वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी रत्नागिरी रायगड सातारा सोलापूर. परभणी रत्नागिरी रायगड सातारा सोलापूर मधील शेतकरी असाल नागरिक असाल तुम्ही सुद्धा अनुदानाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही देखील तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी अनुदानाची जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जालना कोल्हापूर लातूर. जळगाव जालना कोल्हापूर लातूर मधील शेतकरी असाल जळगाव जालना कोल्हापूर लातूर मध्ये राहून शेती करत असाल तुम्ही सुद्धा अनुदानाच्या म्हणजेच की पैशांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही देखील तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून खऱ्या अर्थानं आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर नाशिक नांदेड नंदुरबार उस्मानाबाद पुणे. या जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती अनुदान रक्कम भेटणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर. अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल तुम्ही सुद्धा अनुदानाची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती बीड बुलढाणा. या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अनुदान रक्कम भेटणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली गोंदिया हिंगोली. गडचिरोली गोंदिया हिंगोली मधील शेतकरी असाल नागरिक असाल रहिवासी असाल तुम्ही सुद्धा पैशांची अत्यंत वाट पाहत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे
चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर आता काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर आता पहा कोणती कामे करायची आहेत, आता ते लक्ष देऊन पहा शेतकरी बांधवांनो। नंबर 1 वरती म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार लिंक करतील आणि आधार म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा होण्यासाठी आधार लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम ई-केवायसी करून घ्यायचे आहे। तर त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।